हे खरं आहे की माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे अतिशय कार्यक्षम ऊर्जावान असे मंत्री आहे, आदर्श मंत्री आहे। मला पहिल्यांदा म्हणजे मी अनेकदा पाहतो की एखादा स्थगन असेल तर ते उठून पटापट उत्तर देतात। आज असं काय झालं बावनकुळे साहेब की तुम्ही अजून उठलेही नाही आणि तुम्ही सभागृहाच्या ज्या आमदारांना, आम्हाला तर जायचं नाही आहे पण ज्यांना पाहिजे आहे, मला आठवतं की स्वर्गीय रमेश कानडे हे क्रीडा आणि शिक्षण सचिव असताना ते आमदारांना बोलून बोलून पासेस द्यायचे। स्वर्गीय रमेश कानडे मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना असं काय झालं? जास्त जेवण झालं की शुगर जास्त झाली आहे काय आहे? आता ज्या उत्साहात ते उत्तर देतात, सर्वात उत्साहात उत्तर देणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहे तू। अध्यक्षांच्या निर्देशानंतर ते शांत का काय? त्यांना इंग्लंडचा पराभव भारत करत असताना त्याचे साक्षीदार आमदार होऊ नये असं वाटतं का? तुम्ही आमदारांना साक्षीदार करा आणि त्यांच्या हातात अधिकार आहे, मला माहिती आहे। बावनकुळे साहेब तुम्ही जरा निर्देश तर स्वीकारा एकदा। भाऊने आपण ज्यावेळी मागणी केली त्यावेळी या मुंबई शहराच्या उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारकडे मागणी केली। आपण त्यांना सांगितले की तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात। बावनकुळे साहेबांना भावी मुख्यमंत्री बोलले नाहीयेत। बावनकुळे साहेबांना आपण भावी मुख्यमंत्री बोललेले नाहीयेत। त्यामुळं या ठिकाणी आपण जी मागणी केली होती आशिष शेलारांकडे, त्यामुळे आशिष शेलारांनी मान्य करून ते बोललेले आहेत। आदरणीय मंत्री महोदय, या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजीच आमचे सर्वांचे योग्य आणि त्यामुळं कुणालाही मुख्यमंत्री वगैरे सुधीर भाऊ खरं तर मी या सभागृहाच्या भावना लक्षात घेता मी आशिष शेलारजी यांच्याही चर्चा करतो आणि विधिमंडळ सदस्यांना पासेस कशा मिळतील यावर निश्चितपणे लक्ष टाकतो।